नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेठमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, नेपाळमध्ये नेपाळचे जे पंतप्रधान होते ओली यांना तेथील तरुणांनी आंदोलन करून पायउतार करायला लावलेला आहे. मित्रांनो, भारताच्या शेजारचे जे देश आहेत, छोटे छोटे आहेत अगदी, त्यामध्ये म्यानमार झाला, बांगलादेश झाला, अफगाणिस्तान झाला, श्रीलंका झाला आणि आता नेपाळ. या सर्व देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि त्यानंतरून किंवा आंदोलनं झाले आणि त्या आंदोलनानंतर त्या देशातले जे पंतप्रधान होते त्यांना तेथून पायउतार व्हावं लागलं. कदाचित यामागे कोणत्या ज्या आहे एखाद्या युरोपियन शक्तीचा हात असावा असं मला वाटतं, जसे की अमेरिका. बांगलादेशमध्ये जे घडलं, बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं, यामागे तर 100% अमेरिकेचा हात होता आणि पाकिस्तानचा देखील. परंतु नेपाळमध्ये जे घडलं त्यामागे कोणत्या राजकीय शक्तीचा हात होता की नाही हे देखील आपल्याला चाचपडून बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की हे सर्व जे छोटे छोटे देश आहे, हे देश आहे भारताजवळ आणि त्यांमध्ये जी निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, या सर्वांचा जो परिणाम आहे तो भारतावरती होणार आहे. कारण की भारत आणि त्या देशांचे पर्टिक्युलर देशांचे आंतरराष्ट्रीय संबंध हे आता ताणले जाऊ शकतात आणि ते ताणले गेले तर याचं नुकसान भारतालाच होणार आहे. कारण की हे सर्व देश जे आहेत ना, ते भारताच्या जवळपास आहेत आणि तिकडून चायना तर आहेच. चायना तिकडून प्रेशर देतो आहेच. मित्रांनो, युरोपमध्ये देखील सध्या अशी स्थिती उद्भवलेली आहे. युरोपमध्ये फ्रान्स जे आहे, फ्रान्सला देखील राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फ्रान्समध्ये देखील आता नागरिकांचा हिंसक उद्रेक होत आहे. परंतु फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, हे त्या उद्रेकाला किती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतील हे आता वेळच ठरवेल. फ्रान्समध्ये हा जो नागरिकांचा उठाव झालेला आहे, उद्रेक झालेला आहे, या मागे जे महत्त्वाचं कारण आहे ही तेथील महागाई. जे आत्ताचं जे सरकार होतं त्या सरकारला ही जी महागाई आहे ती आटोक्यात आणणं जमलेलं नाही आहे आणि जे आत्ताचे सरकार आहे त्यांनी 4.5 लाख कोटी एवढा जो खर्च आहे तो कपात प्रस्ताव जो आहे तो मंजूर केला होता आणि या विरोधातच तेथील जनतेने आक्रोश मोडलेला आहे आणि ते रस्त्यावर उतरलेले आहे. सुरुवातीला हे जे आहे हे आंदोलन पहिले सोशल मीडियावरती होतं, नंतरून ते संघटित झालं आणि ते आता त्याचा हिंसक उद्रेक निर्माण झालेला आहे फ्रान्समध्ये. तर मित्रांनो, यावरून लक्षात असं घ्यायला हवं की सरकारने, जे कोणतेही सरकार असेल, कोणत्या देशातलं सरकार असेल, त्यांनी तेथील जनतेला हे हलक्यात घ्यायला नको. प्रत्येक सरकारने त्यातील जनतेला, त्याचा जो सामान्य वर्ग आहे, त्यांच्या ज्या इच्छा, मनोकामना, त्यांचे जे बेसिक नीड्स आहेत, त्या बेसिक गरजा आहेत त्या फुलफिल करणं फार गरजेचं आहे. भविष्यात त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या नाही तर या सर्वांचा जो परिणाम आहे तो एका हिंसक उद्रेकामध्ये होतो आणि हा एक भारतासाठी सुद्धा एक चांगला धडा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या भारतामध्ये सुद्धा जे आहेत बाहेरून येणारे बांगलादेशी, रोहिंगे जे आहे भारतामध्ये वेगवेगळ्या मार्गाने घुसत आहेत आणि भारतामध्ये सुद्धा पाकिस्तानी जे आहेत नागरिक, ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत. हे सर्व जे आहेत ते एका प्रकारचं हिंसक आंदोलन घडवून आणू शकतात आणि त्यासाठी आपल्या सरकारला, आपल्या ज्या नेत्यांना आहेत, आपल्या नागरिकांना आहे, ते सजग राहणं सुद्धा देखील गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटला आजचा जो भाग आहे तो आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला कमेंटमधून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असाच व्हिडिओ तुम्हाला परत हवा आहे की नाही. चलो, धन्यवाद, थँक्यू, बाय, जय महाराष्ट्र.